अयति श्रद्धयोपि तो योगाचरितमानसः अप्राप्य योग संसिद्धिं कांगतिं कृष्ण गच्छति कच्चिन्नो विभ्रष्टश्चिन्ना भ्रमविनश्यति अप्रतिष्ठो महाभावो विभुणो ब्रह्मणपति एतन्मे संयम कृष्ण छेत्तुमर्हस्य शेखतः तुदन्य संशयस्यास्य चेतनानैषुपपद्यते. 3 श्लोकाचा आहे. त्याच्यावर अर्जुनाचं म्हणतो परी आणि काही गोसाविया माझं संशय असं आहे साविया तो तुवा तुझी फेडावया समर्थ नाही. भगवंतांनी मनाचं जे एवढं सगळं वर्णन केलं की मनाचं वैराग्य आणि अभ्यासाच्या द्वारा मनाला आपल्या ताब्यात मिळवता येतं. हे सगळं ऐकल्यानंतर पुन्हा अर्जुन प्रश्न असा विचारतो की देवा म्हणतो की जो अयती श्रद्धेनं जो योग करतोय तो अयती आहे. अयती या शब्दाचा अर्थ तेवढा संयमशील नाही आहे. योगाचं काम करतोय पण संयमशील थोडी त्याच्या ठिकाणी कमी आहे. असा माणूस जर योगसिद्धीला प्राप्त नाही झाला तर त्याची काय गती होते. या जन्मामध्ये तो योग सिद्ध करायला लागला आणि मध्येच फिसकला, त्याचा योगापासून भ्रष्ट झाला तर त्याला तो कोणत्या गतीला जातो, त्याची स्थिती काय होते ती मला सांगणार. परी आणि एक गोसाव्या गोसाव्या शब्द भगवंत असा करायचा. माझं संशय असे साविया तो तुला तुझे भेणायला समजतो कारण तुझ्याशिवाय एवढा चांगला उत्तर कोणी देऊ शकणार नाही, मला समर्थ असा पाहिजे म्हणाले. म्हणून सांजे श्री गोविंदा कवण एक मोक्षपदा जोमत होतो श्रद्धा उपाय वेळ. जसं आता आपण सुद्धा काय करतो, आपण कर्म करतो. एक हा प्रश्न आहे का ते कर्म आपण प्रत्येक वेळेस त्या वेळेस करत नाही ना. आळसात मागे पुढं होतं, आळस म्हणा काही म्हणा इतर गोष्टी म्हणा म्हणून नाही की नाही. आपलं कर्म पूर्ण होतही नाही असा प्रश्न आहे. असं नाही आहे. शास्त्र असं आहे की ते फार प्रेमळ आहे शास्त्र. सकृत कृत हा शास्त्रार्थ कृत हाच आहे. एकदा शास्त्रार्थ केला की केला म्हणजे तुमचा वेळ जर नाही तर फळामध्ये थोडं कमी जास्त होईल ते, पण फळ अजिबातच मिळणार नाही किंवा तुमचं सगळं वायाच गेलं असा अर्थ होत नाही. सगळं म्हणजे पुढं भगवंतांनी सांगितलं मागे पण झालं म्हणत त्यानंतर त्याला श्रद्धेने जर तुम्ही कर्म केलं तर ते कर्म तुमचं वाया कधी जात नाही, कधीच वाया जात नाही. म्हणजे ते अवेळी झालं असेल, थोडंफार मागे पुढे झालं असेल, त्याची काही चुका झाल्या असतील, तिथे चुकीचं फळ काय मिळायचं मिळेल तुम्हाला नाही असं नाही, पण त्यात जेवढा अंश चांगला आहे तेवढा अंशाचं फळ मिळतच तुम्हाला. असं होत नाही म्हणजे मायनस प्लस होत नसतं. हे चूक झालं आणि त्यामुळे पूर्ण याचं चांगलं आहे ते पूर्ण हे झालं, दोन्ही मायनस मायनस म्हणून 0 मार्क मिळाले असं होत नाही. एका कर्मामध्ये तुम्ही चांगलं करत असताना चूक जेवढा अंश आहे तेवढं चुकाचं फळ मिळेल आणि जेवढा अंश चांगलं तेवढं चांगलं फळ मिळेल असं असतं. याच्या चुकीने चांगलं वाया जात नाही, चांगल्याने चूकही वाया जात नाही. म्हणजे दोन्हीचं फळ तर दोन्हीचं मिळतं. संधी समायला आपण जे काही समजा करतो ते मग नाही केलं तर नाही केलं तर पाप लागेल ना तुम्हाला. नाही नाही म्हणजे वेळ टाळून पण ते सांगा मी तुम्हाला नित्यकर्म आहे नाही. मला नित्यकर्माचं काही असो, नित्यकर्मच म्हणून नाही हो, अशा भरपूर गोष्टी आहेत की नित्यकर्मामध्ये. आता ह्या बाया काय आपल्या लोकांमध्ये आता हे लक्ष्म्या असतं. काही जणांकडे आजच्या उद्या असते. आजची उद्या हे कुठून लागले. आज जर एकदा बसणार असतील तर सगळीकडे आजच बसायला पाहिजेत ना. आजच्या तुम्ही उद्या कसं बसवता. आमच्याकडे असं म्हणतो आपण काय काय तिथे काढली कुठून तिथे काढली कुठून. पण केलं तर त्याचं फळ मिळतं. पण हे लक्षात घ्या. आता हे सगळं म्हणजे एका कायद्याच्या दृष्टीनं पाहायला गेलं तर सगळं चूक आहे. काय की एकदा भाद्रपद महिना आणि त्या भाद्रपद महिन्याचा तो नक्षत्र यांच्या संयोगावर ते व्रत सांगितले. एकदा ते दोन्ही जर सुटलं तर पुन्हा हा संयोग वर्षानेच येणार. मूळ वगैरे काय जात आहे काय अनुराधा ज्येष्ठा मूळ नक्षत्र आहे की नाही. पण तरी आपण काय करतो पुढल्या महिन्यात ते नक्षत्र पाहून काही जण करतात, मध्ये करतात. आमच्याकडे कोणतरी गेलं मग दरवर्षी तसंच दरवर्षी. आता हे काय ही सगळी अंधश्रद्धा.
ही ऍक्च्युली अंधश्रद्धा ही आहे, कळलं का? पण तरी सुद्धा याचं फळ मिळतं. कारण का तू चांगलं कर्म केले, श्रद्धेने केले, त्याच्यामध्ये तुम्ही मुहूर्ताचा वगैरे हे झालं. पण अर्थात योग्य वेळी केल्याच्या फळात त्याची जी फळाची तीव्रता आहे, म्हणजे फळ जेवढ्या चांगल्या ह्याच्यामध्ये मिळेल तेवढ्या पटीचे फळ मिळणार नाही तुम्हाला. पण असं नाही होणार ना की तुम्ही फळ गरज आता तुम्ही नाहीतरी महालक्ष्मी पूजा केली तुम्ही दुसऱ्या वर्षी तुम्ही केली पूजा केली, महालक्ष्मीचीच झाली ना, तर पूजेचं काही फळ मिळेल की नाही? ठीक आहे, या मुहूर्तातून त्या पूजेचं संयोगाचं नाही फळ मिळणार, पूजेचं मिळेल की नाही तुम्हाला फळ? असं मिळतं. म्हणून तसा त्याला प्रश्न आहे की आया ते श्रद्ध योग आहेत. आपण भगवंताने कोण सांगितलं की काय स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भय. धर्माचा स्वल्पांश का होईना फार मोठ्या भीतीपासून माणसाला मोठ्या संकटापासून सोडवतो. आणि एखाद्याला नाही कल्याण कश्चित दुर्गतीत तात गच्छति. हे दोन महत्वाचे सिद्धांत आहेत. एखाद्या चांगलं काम केलंय तर तो कधीच दुर्गतीला जाणार नाही. भले ते अवेळी झाल्यामुळे त्याचे तेवढं फळ मिळणार नाही हा भाग, दुर्गती होत नाही त्याची. सर्वात महत्वाचं काय, त्याच्यापासून पूर्णपणे 100% फायदा जरी नाही झाला अगदी दुर्गती असं स्थिती होत नाही, ते सांगतात. संन्यासाचंही तसंच आहे. संन्यासी असो योगी असो तर ते हा तेच विचारतो की कश्चिन्नो भय विभ्रष्ट छिन्नाभ्रमण. जसं एखादा अभ्र मेघ आहे, त्या वाऱ्याने इकडून तिकडून गेल्यानंतर ते वार नष्ट होऊन जातो, फुटतो आणि मग पाऊस वगैरे राहत नाही, तू इकडून तिकडून दोन्हीकडून भ्रष्ट होतो की नाही. तसं या माणसाचं होतं का की योगाच्या पासून तो चलित झाला आणि लौकिक सुखही गेलं, म्हणजे पारमार्थिक सुखही गेलं आणि लौकिक सुखही गेलं. म्हणून अप्रतिष्ठो महाभावो विमुडो ब्रह्मणपती. मूर्खासारखा त्या ब्रह्माच्या मार्गावर राहिलेला हा मनुष्य हा अप्रतिष्ठ होतो का, म्हणजे त्याला कुठं स्थान मिळत नाही का? एतन्मे संशय कृष्ण चेतू मधस्य अशेषता. हा मला संशय आणि तुझ्या वाचून कोणी सांगू शकणार नाही. हे सांगणारे दोनच माणसे. अशा पद्धतीचा संशय यांना पण विचारलेला आहे. कोणी नचिकेत त्याला सांगणारा भेटला होता यम. तो म्हणलं तुझ्यासारखं दुसरं भेटणार, मृत्यूनंतर काय हे तू कोण, तुझ्याशिवाय कोण सांगणार? बाकी सगळे गप्पा मारणार पण तू प्रत्यक्ष. तसं भगवंताच्या बाबतीत भगवंत तसं नाही ना, म्हणून तुला तुझ्याशिवाय सांगणार कोण? म्हणून सांगे श्री गोविंदा केवळ एक मोक्षपदा जोमत होत श्रद्धा उपाय विण. उपाय विण म्हणजे योग्य पद्धतीने न जाता फक्त श्रद्धेचा अवलंब केला आणि इंद्रिय ग्रामोनी निघाला, अस्थिच्या वाटा लागला, आत्मसिद्धीच्या पुढल्या नगरा यावया. इंद्रियांच्या गावाहून निघाला तो श्रद्धेच्या जोरावर बळावर. काय कसं मोक्षपद मिळायचं वगैरे माहित नाही आणि तो निघालाय. आत्मसिद्धीच्या नगरात जाण्याकरता निघाला तो. गाव कोणतं? इंद्रिय गावातून निघाला कुठं? आत्मसिद्धीच्या नगराला. पण मध्ये मिळाली नाही ना आत्मसिद्धी. तर आता तेव्हा आत्मसिद्धीने ठकीची मिळालीच नाही आणि मागुतीने येवायची ऐसा असतो गेला मागल्याचे आयुष्य म्हणून. अशा काही एका वाडावरील माणूस बसतो की त्याला मागे जाता येत नाही, पुढे जाता येत नाही, पुढे तर प्राप्त होत नाही, मागे आता काय फिरणार, काय त्यावर वय निघून गेलेले आयुष्य असं आपल्या ह्याच्यावर राहिलं. असा तो मनुष्य आहे. जैसे अकाळी आभाळ दृष्टांत दिला. पहिल्यांदा मी पाहिलं बरं ज्ञानेश्वरीमध्ये गीतेच्या दृष्टांताचा अनुवाद केलेला. नाही तर ज्ञानेश्वर महाराज ते काही गीतेच्या दृष्टांत अनुवादच करत नाही. माझी म्हणजे ते श्लोकाचा अनुवाद करतच नाही. अनुवाद तुम्हाला कळला असं गृहीत धरतात आणि दृष्टांत देऊन टाकतात. ते तसं फक्त पहिल्यांदा केलं नाही. जसे अकाळी आभाळ अळू माळू सपातळ विपाय आले केवळ वसेना वर्षे. ते वारा आलं आणि इकडून तिकडून हे गेल्यामुळे ते वर्षात आलं नाही, पाऊसही पडला नाही आणि काहीच झालं नाही. ते जसं तैसे दोन्ही दुरावली, त्याचा दोन्ही दुरावलं, त्याला कोणतं स्थान नाही मिळालं. या अशा माणसाला, योगी माणसाला, एखादा योगी माणूस आहे त्याला धड योगाची सिद्धी प्राप्त झाली नाही आणि संसारिक मिळालं नाही, काहीच मिळालं नाही. तैसे दोन्ही दुरावली जे प्राप्ती तेव्हा अलग ठेवली आणि अप्राप्ती जाणवली श्रद्धा तया. प्राप्ती तर दुसरीकडेच राहिली पण अप्राप्ती जी आहे ती पण तशीच राहून गेली. म्हणजे ऐसा दोहाळांतर लागायची. पण तो काय झाला, श्रद्धेच्या जोरावर गेल्यामुळं दोन्ही न प्राप्त होईल, तो मध्येच कुठेतरी अडकला. त्रिशंकू सारखी स्थिती. जसं तर त्रिशंकूची गोष्ट माहिती आहे ना. त्रिशंकू काय म्हणतात माहिती आहे का?
त्या देवी भागवत कथा आहे त्रिशंकूची. त्रिशंकू नावाचा जो राजा होता त्याला स्वर्ग प्राप्तीसाठी त्याने यज्ञ करायचं ठरवलं. तर ते त्याला काही त्याची बरोबर त्याला संतती नव्हती बहुतेक, काहीतरी असं काहीतरी होतं. त्यामुळे त्या देवाने सांगितलं तुला स्वर्गात येता येणार. मग नाही नाही हा नाही, त्याचा आचार्य हे होते, चुकलं माझं, आचार्य वशिष्ठ होते त्याचे. त्या वशिष्ठांना न बोलवतं त्यानं काय केलं, आजकालच्या जसं पद्धतीनं दुसरा ब्राह्मण बोला. मग ते आचार्य चिडले, ते म्हणले तू ज्यासाठी गेली तुला मिळणार नाही, शाप देऊन टाकले त्यांनी. विश्वामित्र म्हणले कसं, आता त्यांनी विश्वामित्राला बोलवून दिलं, वशिष्ठ विश्वामित्र भांडणायचं, तुला कसं स्वर्ग मिळत नाही ते बघतो म्हणजे. मग यांनी वरून खालून याला वर पाठवलं. आता वशिष्ठांच्या शापामुळे ते वर इंद्र त्याला वर घ्यायला तयार नाही, आणि ह्याला खालून याला खाली येऊ देण्यात झाले, ते मध्येच म्हणून त्रिशंकू झाला. तसं झालं ते की हेही प्राप्त झालं नाही आणि ते प्राप्त झालं नाही, दोन्ही प्राप्त झाले. मग परमार्थ मार्गाला लागला, परमार्थ मिळाला नाही आणि संसार तर गेलाच नाही, संसारही मिळाला नाही, म्हणजे दोन्ही कोणी गेलंच ना ते. म्हणून म्हणाले ऐसा दोहोळा अंतराल काजी, या दोन्हीच्या आई माझ्या संसाराची प्राप्ती नाही याची नाही, या दोघांच्या अंतराळामध्ये तो श्रद्धेच्या समाधी उडाला तया होजी कवण गती. श्रद्धेद्वारे तो जर मार्गाला लागला त्याची आता गती काय होणार, तो कसा भ्रष्ट होतो का काय होतो. तर त्यावेळेस भगवान म्हणतात की श्रद्धा हे फार महत्वाचं कारण, कधीच कोणी नष्ट होत नाही. म्हणाल पार्थ नैवय नामूत्र विनाशच तस्य विद्यते नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीन तात गच्छति. की तव कृष्ण म्हणजे पार्था जे या मोक्षसुखी असतात तर या मोक्षावाचून अन्यथा गती आहे का. जो मोक्षाच्या इच्छेनं निघाला इंद्रग्रामावरून, आयती असेल काय श्रद्धेच्या बरोबर निघाला, तर त्या माणसाला मोक्ष सुख प्राप्त झाल्याशिवाय दुसरी गती प्राप्त होत नाही. म्हणून तो मनुष्य त्या मार्गावरच राहतो, त्या मार्गातून काही तो भ्रष्ट होत नाही. पण एतुरीची कडे जे माघारी विसवाय पडे तेही पर्याय सोडे जे दावा नाही या जन्मात तर पुढल्या जन्मात राहतो. तेवढं तात्पर्य काय, तो क्रममुक्तीला लागतो. आपल्यासारख्या 80 माणसं सुद्धा क्रममुक्तीला लागतात, हे शास्त्राच्या ब्लड आहे. म्हणून सकाळची 6ची संध्या 12ला जरी गेली तरी चालते. मनामध्ये आपण म्हणतो की सूर्य उगवण्यासाठी मंदेह नावाचे राक्षस येतात ना, ते त्याला त्रास द्यायला. ब्राह्मणांनी जे अर्घ्य दिले म्हणजे ते नष्ट होतं. ते आपल्या अर्घ्यासाठी सूर्य थांबलेला नाहीये, भगवंताला माहित होते सगळे लोक कशी येते. म्हणून भगवंतानी एक 12,000 लोक त्याच्यासाठी वेगळे ठेवलेले मंदाराच्या पर्वतावरती, नित्य संध्या करतात ते बरोबर वेळ करतात. त्यांच्या अर्घ्या पडतात, त्या अर्घ्याला काम होतं आपलं, आपल्यावर काही नाहीये. कळलं का. म्हणजे सांगायचं तात्पर्य की एकच की श्रद्धेनं जाणारा माणूस मात्र क्रममुक्तीने जातो, तो पूर्ण भ्रष्ट होत नाही. परी एतुरीची एकीकडे जे माघारी विसरावे पडे तेही परी ऐसे सुरवाडे जो देवा नाही. एरवी अभ्यासाचा उचलता पावली जरी चालता तरी दिवसाआधी टाकता सोहम सिद्धी. ते जरी तो अभ्यासाच्या द्वारा केला आणि पाऊल चालत तुला सोहम सिद्धीपर्यंत प्राप्त व्हायची व्यवस्था जी आहे ती जरी झाली नाही तर काय होतं म्हणाले, नंतर दुसरा जन्म वगैरे म्हणतो ते वर्णन त्यांनी केले. त्याला अलीकडे दिवस म्हणजे संध्याकाळ होण्याच्या आत कुठेतरी हे जे स्थान मिळालं तिथं तो थांबतो आणि तिथून त्याचा दुसरा जन्म होतो असं त्यांना सांगायचं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं परी ते तुला वेगू नव्याची काय. संध्याकाळ होण्यासाठी एखादा मनुष्य निघाला, होऊ नये म्हणून निघाला आणि त्या वेगात निघाला, पण वेग नाही आहे तर त्याला काय होईल. म्हणून विसावतरी निकाची आणि कुठेतरी जिथं सापडलं तिथं तो विसावला जिथं बसतो की नाही, तसं या माणसाचं तो जिथपर्यंत त्याची ती साधना टिकवल्या जाते. एखादा मनुष्य या गावावर त्या गावावर निघाला आणि संध्याकाळची वेळ होण्याच्या आत जायचं होतं पण पोहोचला नाही, काय त्या वेगाने गेला नाही म्हणून मग काय करतो तो, संध्याकाळी जिथं जाईल तिथं थांबतो की नाही, आहे की नाही. तसंच हा सिद्धी करणारा, साधना करणारा, याचा तो वेग नसल्यामुळं, तेवढी गती नसल्यामुळं, तेवढी श्रद्धेच्या दोन निघायला मागतो पण गती तेवढी नाही. म्हणून जितक्या पायऱ्या तो पुढे गेला असेल त्या पायऱ्यावर तो थांबतो, ते वाया जात नाही त्याचं. ते सांगितलं पाठी मोक्ष तो ठेवीला असे त्याचा मोक्ष तसाच राहतो, तो मोक्षाला प्राप्त होत ते खरं आहे. पण याचा अर्थ पूर्णपणे त्या मार्गावरून तो भ्रष्टच होतो असं नाही. तो पूर्णपणे म्हणजे आता काही कधी काय असतं की तुम्ही एखाद्या दिवशी एखादा मार्ग
काय म्हणलं, एखादं आचरण केलं त्यानंतर काही दुसऱ्याने सोडून दिलं, याचा अर्थ माझा काही सगळं व्यर्थ गेलं का? असं नाही. जितके दिवस तुम्ही केलेलं आहे त्याचं फळ तुम्हाला मिळणारच आहे. तसं या माणसाला सुद्धा त्याचं फळ मिळत असतं. मग तो काय वेळा काय होतो की असा तो योगभ्रष्ट असतो, याला योगभ्रष्ट म्हणतात. योगभ्रष्ट त्याचा हाच अर्थ आहे ना. असा जो योगभ्रष्ट आहे तो मग पुढला जन्म एखाद्या योगीच्या कुळात वगैरे येतो. ते सही. त्यात उत्तम योगी आणि मध्यम योगी असे दोन पक्ष आहेत. त्यातला जो उत्तम योगी असतो तो जे जन्म घेतो ते अत्यंत गरिबाच्या घरात येतो, म्हणजे तिथं भयंकर हालापेष्टा होतात अशा ठिकाणी येतो. जितक्या हालापेष्टा जास्त तितकं सगळं योगाची गती स्थिती जास्त. आणि त्या मध्यम योगी जो आहे तो श्रीमंताच्या घरी येतो, त्याला भोग मिळतो. हा दोन्हीतला फरक आहे. ते प्राप्त पुण्यकृतां लोका उषित्वा शाश्वती समाहा शुचीनाम श्रीमतांगे हे योगभ्रष्टो विजायते. हा योगभ्रष्ट जो आहे, जो या पद्धतीने गेलेला, श्रद्धेने गेलेला, मोक्षाचा पारंगत, तो काय करतो, जितका म्हणजे त्याचा जन्म संपला तर त्यानं जे केलेले कर्म आहे त्या कर्माच्या द्वारा त्याला चांगल्या लोकांचं पुण्य लोक प्राप्त होतो. स्वर्गाच्या वर स्वर्ग म्हणजे भुवा स्वाहा, स्वाहापर्यंत सामान्य आहे ते, स्वाहाच्या पुढं महत्वाचं खरं आहे. चांगले लोक कोणते? महाजनहा तपाहा सत्य, हे चांगले लोक आहेत, हे जास्त वरचे लोक आहेत. मग आता याचा जो अधिकार असेल महामध्ये तर महामध्ये, जनामध्ये जिथं असेल तिथं हा राहतो. आणि नंतर ते सगळं जमलं की पुढे त्याची जन्माची वेळ जेव्हा असेल तर तो शुचीनाम श्रीमतांगे हे योगभ्रष्टो विजायते. श्रीमंत अशा शुची अत्यंत पवित्र अशा श्रीमान अशा घरामध्ये तो योगभ्रष्ट जन्म घेतो. अथवा किंवा ही जी दुसरी कोटी ती उत्तम योगाचं घेतलं. योगिनामेव कुले भवती धीमता एतत् दुर्लभतरम लोके जन्म यदी दृश्यम. किंवा योगाच्याच घरी जन्म घेतो तो, पण हा जो जन्म आहे तेव्हा तर लोकांमध्ये फार दुर्लभतर आहे. दुर्लभतर तर प्रत्यय वापरलाय, हे फार अतिशय कठीण आहे. आधीच मनुष्य जन्म मिळणं कठीण, तर योग्य ठिकाणी योग्य शुद्ध घर वगैरे मिळणं कठीण, त्यात पुन्हा चांगला सहवास मिळणं कठीण, हे सगळं आहे संतत्व वगैरे. आणि योगाच्याच घरी जन्म मिळलं तर अजून कठीण. तर एतद्दी दुर्लभतर लोके जन्म यदी दृश्यम. तेच बघतो ऐसे कौतिक हे कैसे जे शतमगा लोक सायचे ते तो पावे अनायसे कैवल्य कामू. हा मोक्याला निघाला मनुष्य जो शतमुखा लोक सायासे. शतमुखा म्हणजे इंद्र, त्यांच्याने 100 यज्ञ केलेले असतात ना, म्हणून त्याला शतमुखा म्हणतात. 100 यज्ञाला सुद्धा अत्यंत अवघड असे जे लोक आहेत ते लोक याला सहज प्राप्त होतात. कारण मोक्षाला म्हणजे त्याचा उद्देश मोठा आहे ना, त्याचं ध्येय मोठं आहे. त्यामुळे क्षुद्र नुसतं स्वर्ग सुख घेणे त्याचं ध्येयच नाही ना, त्याचं ध्येय कोणते? मोक्ष सुख घेणे. त्यामुळे ते मध्ये राहिलं. आता ज्याचं ध्येय मोठं आहे ते मोठं, ते काही मध्ये राहील ते मोठंच राहील ना, ते छोटं कसं होईल? अल्प कसं असेल ते मोठंच होणार. म्हणून म्हणाले ऐसे कौतिक हे कैसे जे शतमका लोक साय असे ते तो पावे अनायासे कैवल्य कामू. मोक्षकामी जो मनुष्य आहे तो अनायासे अशा लोकांमध्ये प्राप्त होतो म्हणाले. मग तेथीची जे अमोघ अलौकिक भोग भोगिताय सांग कंटाळे म्हणत, मग तिथले अलौकिक भोग भोगतो तो. तर तिथं फळ अलौकिक मिळतं, दिव्य असतं सगळं, फळ तिथलं दिव्य असतं. म्हणजे तिथं काय आहे, सर्वात महत्वाचं काय आहे, स्वर्गामध्ये स्वर्गापासूनच म्हणाले की सर्वात महत्वाचं म्हणजे देह धर्म नसतो. हे फार पुढल्या लोकांचं नुसतं फळ पाहिलं की भोग, मग खावं लागत नाही ना, माहिती सेफ ठेवले तर ते सेफ घेऊन खायची गरज नाही. नुसत्या नजरेने त्यांनी पाहिले की त्यांना त्याचं तृप्ती होऊन जाते. खाते काही नाही, खायची गरज नाही असं ते त्यांनी सांगितलं कैवल्य काम. म्हणून तिथं एकापेक्षा दिव्य भोग असतात. ते दिव्य भोग बघून कंटाळतो म्हणाले. मग तेथीची जी अमोघ आपलं हा अंतराय अमितता का ओढवला श्रीमंता ऐसा दिव्य भोग भोगिता अनुतापी नित्य. पण तिथं मात्र याला मात्र हा कंटाळा येतो भोग बघून आणि तिथं त्याला पश्चाताप होतो. भोग कारण त्याचं ध्येय नाही ना, भोग मोक्षाचं ध्येय आहे. आणि भोग म्हणून तो रोजच्या रोज अनुतापी नित्य म्हणजे पश्चाताप रोज करतो. भगवंताला तो सारखं प्रार्थना करतो, देवा मला यातून सोडू, या भोगातून सोडू. एवढे चांगले त्याला दिव्य भोग मिळालेले असतात, पण त्याचं त्याच्यात मन लागत नाही. आणि मग
मग पाठी जन्मी संसारी पण सगळं धर्माच्या माहेरी लांबा उगवे आगरी विभवाची. आता मग ते स्वर्गातील भोग भोगले धर्माचं जे माहेर घर आहे ते काय सगळं संपत्तीचं कोटावरती जे काही मिळतंय ते कुठं मिळतं माहितीये का? इथंच मिळतं. उद्या काही मिळवायचं असेल तिथून फारसच नाही, म्हणजे तर तेवढी पुण्यही नसेल. काही वेळा काही असते पुण्य की स्वर्गापर्यंत महापर्यंत इथं दोन पद्धतीनं जाता येतं, हे लक्षात ठेवा. एक कर्म मार्गानं सत्य लोकांपर्यंत जाता येतं आणि एक उपासना मार्गानं सत्य लोकांपर्यंत जाता येतं. आता या उपासनेमध्ये सुद्धा सगुण उपासना आणि निर्गुण उपासना असा कोणाचा फरक आहे. त्यात सगुण उपासना जर सकाम केली असेल किंवा कर्म वगैरे सकाम केले असतील आणि या मार्गाने तुम्ही जर तिथे गेला असाल तर अब्रह्म भुवना लोका पुनरावर्ती अर्जुन, तुम्ही पुन्हा वापस येता. ते काय तुमचं जे काही कर्म असेल त्या कर्माच्या हिशोबाने तुम्हाला फळ वगैरे मिळतं आणि मग पुन्हा तुम्हाला जन्म मिळतो. पण तुम्ही जर तसं केलं नसेल आणि तुमचं योग्यता असेल तर तुम्हाला त्या लोकांना वापस यायची गरज नाही. पण तुम्हाला तिथं मग काय होतं की तुमच्या योग्यतेनुसार तिथं वेदांत श्रवण घडतं. लवकर मोक्ष जात नाही ते, मोक्षाने इतके ज्ञान नाही झालेलं. मोक्ष हा उपासनेने मिळतच नाही, मोक्ष ज्ञानानेच मिळतो. तेव्हा मोक्षाने तिथे गेला, आपल्या उपासना जर खूप प्रबळ असेल, खूप उपासना केली प्रबळ असेल आपण, तर त्या प्रबळ उपासनेच्या द्वारा त्याला पुन्हा वापस यावं लागत नाही. आता इथं अर्जुनाने प्रश्न असा विचारला जे प्रबळ नाही त्याच्याबद्दलचा प्रश्न आहे, त्यामुळे त्याला वापस यावं. ज्याचं प्रबळ, जो प्रबळ आहे उपासना तो वापस येत नाही. पण त्याला काय होतं, तो तिथं वेदांत श्रवण करतो, त्याला तिथं योग्य गुरु भेटतात. योग्य गुरु म्हणजे कोण? हिरण्यगर्भ. हिरण्यगर्भ म्हणजे ब्रह्मदेवच. ब्रह्मदेव रोज वेदांत सांगतो त्यांना आणि मग रोज वेदांत ऐकून मग हेच सिद्ध झालेले लोक आहेत, हे सिद्ध होतं. हे ब्रह्मदेवावर मोक्षाला जातात एका कल्पानंतर. मग अधूनमधून त्यांचा जन्म होतो पण ते ईश्वर इच्छित नाही, मोक्षाला जात नाही ना, म्हणून सांगालो मी. ते मोक्षाला जात नाही, ते ब्रह्मदेवावर जातात. ब्रह्मदेवाचा मोक्ष केव्हा? एका कल्पानंतर. ब्रह्मदेवाचा मोक्ष एका कल्पानंतर. हा ब्रह्मदेव बदलेल मग नवीन ब्रह्मदेव येतो, तर नवीन ब्रह्मदेवाच्या पर्यंत आता हा ब्रह्मदेव मुक्त होणार. या ब्रह्मदेवावर कोण कोण मुक्त होणार? इंद्र मुक्त होणार. या कल्पातला इंद्र, या कल्पातला हा सूर्य, या कल्पातला हा चंद्र, या कल्पातला अग्नी, वायू, हे जे आहे हे सगळे मुक्त होणार. हे सगळे नित्य जीवन मुक्त आहेत. इंद्र सुद्धा जीवन मुक्त आहे. काय सगळे जीवन मुक्त आहे. दुसरे घेणार. हा दुसरे. आता पुढल्या कल्पामध्ये बली इंद्र होणार. तो जीवन मुक्त असला तरी कसं आहे की ती लीला चालली पाहिजे म्हणून हे सगळं नाटक आहे. ती सगळी भगवत लीला चालली पाहिजे म्हणून हे सगळं नाटक म्हणजे त्या याला जसं विवेकानंदांना रामकृष्ण परमहंसांनी डोक्यावर हात ठेवला होता की नाही, आणि डोक्यावर हात ठेवून सांगितलं की आता तुला देव दाखवतो. देव दाखवला, समाधी झाली, सगळं झालं. ते जेव्हा समाधी उतरली त्याच्यानंतर रामकृष्ण परमहंस सांगितलं की हिची आता किल्ली माझ्याजवळ भरली, आता तू हे काम कर. हे जर तुला आठवलं तू काम करणार नाही. ज्यावेळेस तुला याची ओढ लागेल त्यावेळेस समजायची तू आता पृथ्वी सोडणार. 39 वर्षाच्या आयुष्यामध्ये जवळपास ते काय त्यावेळेस समाधी अवस्थेत काय ते अनुभवलं असेल ते अनुभवलं. त्याच्यानंतर विवेकानंद जाताना पहिले 2-3 दिवसांनी त्यांना लक्षात यायला लागलं की आता आपल्याला तिकडे जायचं. तोपर्यंत त्यांनी कधी समाधी बिमाधी लावलीच नाही. आणि ती चावी त्यांच्याकडे, कारण का ते जर केलं तर जीवनच जाऊन चालणार नाही ना. आणि त्यांच्या तर्फे जे काम करायचं होतं, हिंदू धर्म वाढवणं, पश्चिमेमध्ये जाऊन हे करणं वगैरे जे काही काम करायचं होतं ते काम झालं नसतं. म्हणून तसंच इंद्राचं सुद्धा, इंद्र पळतो, धावतो, घाबरतो, हे सगळं जे करतो हे सगळं ईश्वर इच्छा, ईश्वर लीला आहे. त्याला दुसरं उत्तर काही नाहीये, कळलं का? मग तो इंद्र काय आहे, एक प्रकारे अधिकारी पदावर बसलेल्या लोकांचा एक तो हे प्रतिनिधी. हा, अधिकारी पदावर बसलेल्या लोकांना जसं दुसरा अधिकारी येऊ नये असं वाटतं की नाही, ते इंद्राला वाटतं.
हे दाखवण्यासाठी इंद्राची ते सगळे लिहिलंय. आपलं पद जाऊ नये, आपलं महत्व जाऊ नये असं जे लोकांना वाटतं ते दाखवण्याला तिथे प्रतिनिधी येतो इंद्र. तसं ब्रह्मदेव सुद्धा असं आहे. पाठी जन्मे संसारी परी सकळ धर्माचे या माहेरी लांबा उगावे आगरी विभवाश्रयेचा. तो मग काय नंतर होतो, तो या संसारामध्ये येतो. ते संसार काय म्हणाले, सकळ धर्माचा माहेर आहे. धर्माचं म्हणजे पाप पुण्याचा खरा हिशोब संसारातच भोगावा लागतो. या वर फक्त पुण्य भोगाल तुम्ही, पापाचं काय. काही पाप पुण्य असे की ते नरकात भोगता येत नाही, स्वर्गात भोगता येत नाही. ते पाप पुण्य कुठे होणार तुम्ही. स्वर्गात वगैरे निव्वळ पुण्य आहे, नरकात निव्वळ पाप आहे. पण हे असं आहे की हे दोन्ही जे भोगता येत नाही तिथं, ते सगळं इथं भोगावं लागतं. म्हणून म्हणाले सकळ धर्माची या माहेरी लांबा उगावे आगरी विभवाश्रयेचा. विभवश्रयेच्या आगरी म्हणजे इथं भरपूर श्रीमंती आहे अशा घरामध्ये तो उत्पन्न होतो म्हणाले, जन्माला येतो. ते घर कसं असतं म्हणाले, जया ते नीतिमंती झाली जे, सत्यदूत बोली जे, देखावे ते देखीचे शास्त्रदृष्टी. ज्या काळामध्ये वेद चाललेले असतात, जया ते नीतिमंती झाली जे नीतिमंतानं चालतात. त्यानंतर सत्यदूत बोली जे सत्याने युक्त आहेत तेच बोलतात जे लोक. शुचीनाम श्रीमतांगे हे शुचीनामचं हे सगळं विवरण ते करतायत. सत्यदूत बोली देखावे ते देखीचे शास्त्रदृष्टी. म्हणजे हे सगळं काय केलं माहिती का, हे मनुस्मृतीच्या वाक्याचा जशा जसा अनुवाद आहे. कळलं. मनुस्मृती काय म्हणते, दृष्टीपूतन नसेत पादम सत्यपूतामध्ये वाणी आणि मनःपूतम समाचारी. हे मनःपूतम समाचारी माहित असेल, म्हणजे आधी तर काय माहित नसेल. दृष्टीपूतन नसेत पादम सत्यपूतामध्ये वाणी. आणि अजून एक काहीतरी आहे मध्ये, दृष्टीपूतन नसेत वस्त्रपूतम पिबेत जलम. पाणी कसं प्यावं तर गाळलेलं प्यावं. वस्त्रपूतम पिबेत जलम. वाणी कशी बोलावी, सत्यपूतामध्ये वाणी आणि मनःपूतम समाचारी. म्हणजे मनःपूतम समाचारीचा अर्थ असा आहे, वाटतं तेव्हा असा अर्थ नाही येत. मनाला जे पवित्र वाटतं, म्हणजे हे केव्हा, जेव्हा संशयाची जागा असते, आपल्याला माहित नसतं खरं काय खोटं काय, अशा प्रसंगी जो निर्णय घेत असतो तो मनःपूतम आहे. काय अशा प्रसंगी जो निर्णय, त्यावेळेस आपल्या मनाला जे योग्य वाटलं, नीट विचार करून जे योग्य वाटलं ते वाटलं, त्याला म्हणतात मनःपूतम समाचारी. तेच भगवंत इथं बोलतायत. ज्ञानोबार आहे बघा, तेच बोलायला काय म्हणताय, जया ते नीतिमंती झाली जे सत्यधूत बोलीचे, म्हणजे सत्यपूतामध्ये वाणी. देखावे ते देखीचे शास्त्र दृष्टीपूतन नसेत पादम. पाय पूर्ण टाकावा, पूर्ण व्यवस्थित बघून टाकायचं. शास्त्रपूत म्हणजे आपल्या पायाखाली किडामुंगी वगैरे मरू नये म्हणून दृष्टीपूतन नसेत पादम. म्हणजे दृष्टीला पवित्र अशा ठिकाणी पाय ठेवावा, दुसरीकडे ठेवणे. म्हणजे ओला हे नाही, सोळं ओळं सगळं आलं जात ते सांगितलं त्यांनी. जे देखावे ते देखीचे शास्त्रदृष्टी असं जे घर असेल अशा घरामध्ये त्या माणसाचा जन्म होणार. वेद तो जागेश्वरू जया व्यवसाय निजाचारू. सारा सारे विचारू मंत्री जया. ज्या घरामध्ये ईश्वर कोण असते तर जागते वेद हे ज्यात दैवत आहे. वेद जागते या शब्दाचा अर्थ त्या घरामध्ये वेदविद्या आहे. वेदविद्या पूर्णपणे आहे, नुसती वेदविद्या असं नाही. आणि त्याचा व्यवसाय काय म्हणाले तर निजाचारू, जो आचार आहे त्याचा जो निज आचार आहे तोच आचार हा त्याचा व्यवसाय, दुसरा नाही. आणि दुसरा म्हटलं तर सारासार विचारू मंत्री, ज्याचा मंत्री कोण आहे तर सारासार विचार करणे अशा घरामध्ये. जयाच्या कुळी चिंता झाली ईश्वराची पतिवृत्ता. जया ते गृहदेवता आदिवृत्ती. ज्या घरामध्ये भगवंताची चिंता होते, दुसरी कोणती चिंता होत नाही, किंवा ज्याची चिंता ही ईश्वराची पत्नी आहे, म्हणजे काय भगवत चिंतनाशिवाय दुसरी कुठली चिंतन ज्या घरामध्ये केलं जात नाही. आणि ज्याच्या त्यामुळे काय होतं, त्यांच्या घरामध्ये वृद्धी सिद्धी ही त्यांचे देवता होतं, गृहदेवता आपोआप होतं, त्यांना काही करावं लागत नाही, आपोआप सगळं होतं. म्हणाले आदिवृद्धी ऐसे निज पुण्याची या जोडी वाढीनली सर्व सुखाची गुरडी. तिये जन्मे ते सुरवाडी योगच्युतू. तो योगच्युत झालेला जो आहे, योगभ्रष्ट झालेला जो आहे, तो अशा पुण्य जोडा असलेल्या घरामध्ये जन्म घेतो. म्हणजे हे जन्म घेणं हे एक भाग झाला. पण याच्यापेक्षा पुढे पण जर सांगितलं तर तो हा आहे कोणता, एकदम गरीबाच्या घरात. कबीराचा मुलगा आहे की नाही, तोही हेच आहे ना, मोठ्या योगीच आहे.
कबीर जसं कहत कबीराचं जरगत तो काय नाव त्याचं कबीराच्या मुलाचं काही नाव आहे ना, तोही तेवढाच मोठा आहे ना. कबीराचा मुलगा हा जास्त मोठा योगी असं समजायचं योगभ्रष्टमध्ये. कबीराच्या घरी जन्मला तो, किंवा दाजी महाराजांचा जो मोठा मुलगा ते तर योगभ्रष्टच होते. ते काहीतरी 15-16 वर्षी गेली भाऊ महाराज काहीतरी झालं होतं. त्यांनी नाही नुसतं दृष्टांत झालं नाही, त्यांनी एका बाईला जिवंत केलं होतं. बाई मेली होती, त्या बाईला खेळता खेळता जिवंत केलं होतं त्या माणसाला. पोरग सोरगच वय होतं, गेलेच ते 15व्या वर्षी. मेलेली बाई जिवंत केली, ती बाई आतापर्यंत होती ना, ती आत्ता ती बाई आता 2000ला गेली. त्याच्या आधी ज्या बाईला त्यांनी जिवंत केलं होतं ती बाई होती, भाऊ महाराजांनी तिला जिवंत केलं होतं, तिला असं बांधलेलं असताना. तर ते त्यांना सगळ्या सिद्धी होते ना, तर दाजी महाराजांनी त्यांना सांगितलं याच्या पुढं असं करायचं नाही. आणि ज्यावेळेस त्यांची वेळ आली त्यावेळेस लग्न, ते लहानपणी लग्न केलं जायचं. त्यांची बिचारीची बायको होती, ती म्हणली की दाजी महाराजांना म्हणली ना की तुम्ही स्वतः योगी आहात, तुम्ही स्वतः सगळ्या लोकांची दुःख दूर करता आणि हेही स्वतः योगी आहे, मग तुम्ही आता यांना आयुष्य काय वाढवत नाही. तर त्यांनी विचारले होतं त्यांना की काय करायचं रे बुवा, आयुष्य वाढवायचं का तुझं. ते नाही म्हणून म्हणाले, मला कशाला वाढवतो, कारण आयुष्य वाढवलं म्हणजे पुन्हा भोगत बसावं लागतं ना. लौकिक दृष्ट्या जरी वाईट झालं असं आपल्याला वाटलं, त्याच्यात काय होतं, आयुष्य वाढवलं एखादं ते आता कुठून तरी घ्यावं लागेल ना. हे काय सोपं आहे का, याचं आयुष्य वाढवलं म्हणजे काय होतं, पुढलं मागे. आता यांचं आता कदाचित यांचा पुढला जन्म नसेल तर दुसरं कोणा तरी उचलून घेऊन यावं लागतं, कोणा तरी कर्म घ्यावं लागतं, कुठून तरी कर्म लावावं लागतं. कर्म जोपर्यंत लागत नाही तो मिळत नाही. मग ते कर्म मग पुन्हा त्याचं ऋण फेडा, त्याचं कर्म द्यावं लागणार, त्याचं ऋण फेडा. पुन्हा नवीन आयुष्य वाढल्यामुळे नवीन कर्म तयार होतं ना, पुन्हा ते फेडा. हे कोणी करा, जो खरा विवेकी आहे तो नाहीच म्हणेल. असे जे ते खरे योगी.